नमस्कार मंडळी. मंडळी, घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच खतरनाक दाखवलाय. मंडळी, मालिकेमध्ये आता खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये शर्वरीचा खरा चेहरा आता सुमित्रा आणि सगळ्यांच्या समोर येणार आहे. मंडळी, नानांना मारणारी, विक्रांतला मारणारी आणि सोबतच आता ऋषिकेशवर सुद्धा हल्ला करणारी दुसरी तिसरी कोणी नाहीये तर शर्वरी आहे. हे आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. जेव्हा मंडळी आता हा ऋषिकेश जानकीची बाजू सगळ्यांसमोर घेतो, त्यावेळेला आता ही शर्वरी म्हणते की आता ह्याचा सुद्धा काटा काढायची वेळ आली आहे. आणि मंडळी, आता ऋषिकेशचा काटा काढता काढता सगळ्यामध्ये शर्वरी स्वतःच अडकली आहे. तिचा जो डाव आहे तिच्यावरच पलटी झालाय आणि एका मागोमाग एक तिने केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची आता लिस्ट सगळ्यांच्या समोर आली आहे. आणि शर्वरी आता ह्या सगळ्यामध्ये पुरती फसली आहे. म्हणजे तिने जो काही मास्टर प्लॅन केला होता त्यामध्ये आता ती स्वतःच अडकणार आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडणार आहे, काय घडणार आहे आणि जानकीच्या हातामध्ये आता नेमके असे कोणते ठोस पुरावे लागली आहेत की तिघांना सुद्धा मारण्याचा प्लॅन हा शर्वरीचाच होता. हे सगळं सगळं काही आपण आता डिटेल्समध्ये पाहूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, इकडे आता अवंतिका आणि जानकी दोघी सुद्धा CCTV फुटेज चेक करण्यासाठी आलेले असतात आणि त्यांनी पेस्ट कंट्रोलची जो पोशाख घातलाय आणि तिथला जो एक वडबॉय आहे, तो वडबॉय आता ह्या दोघींना सुद्धा मदत करतो. कारण जानकीने ह्या वडबॉयला आधीच काही उपकार केलेले असतात. म्हणजे तिच्या आईच्या ऑपरेशनासाठी तिने जानकीने त्याला मदत केलेली असते आणि तो म्हणतो की त्याचेच उपकार म्हणून मी आज तुम्हाला त्याची परतफेड करणार आहे. आणि ह्या दोघीजणी त्याच्या मदतीने पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आता ह्या वॉर्डमध्ये आल्यात, म्हणजे ज्या ठिकाणी CCTV फुटेज त्यांना मिळणार असतं. आता जानकी आणि ह्या दोघीसुद्धा तिथे येतात, सगळं काही चेक करत असतात आणि त्यात आता पुन्हा पुन्हा ते CCTV फुटेज चेक केलं जातं आणि त्यात त्यांना कळतं की नेमकं नानांना ज्या वेळेला मारलं गेलं त्याच वेळेचा डेटा डिलीट केला आहे. आता इथे अवंतिका म्हणते की वहिनी, त्याच वेळेचा डेटा डिलीट केला आहे, मग आपल्याला कसं काय आपल्या हाती काय लागणार आहे, कसं कळणार आहे की या सगळ्यामध्ये हिचा हात आहे, आपल्या शर्वरीचाच हात आहे. आणि त्या तेवढ्यात आता हिला आठवतं की तिचा एक फ्रेंड आहे, म्हणजे अवंतिकाचा एक फ्रेंड आहे, तो डेटा रिकवर करून देतो. अवंतिका म्हणते मी त्याला आत्ताच फोन करून विचारते, बघूया काय होतंय का. अवंतिकाने आता त्याला फोन केला आणि तोपर्यंत ही जानकी आता तिथे ट्राय करते, काही मिळेल का मिळेल का, पण काही जमत नाही आहे. आणि तेवढ्यात अवंतिका म्हणते की मला आत्ताच्या आता CCTV कॅमेऱ्याचा डिलीट झालेला फुटेज हवा आहे, मला थोडी मदत करणं. आता तो समोरचा माणूस जसं जसं अवंतिकाला सांगत असतो ना, अवंतिका आता तसं तसं करत असते आणि तेवढ्यात त्यांना कळतं की डेटा रिकवर होतोय, म्हणजे त्यांना तो डिलीट झालेला डेटा आता परत परत मिळतोय. तर आता अवंतिकाने सगळं जे काही केलंय आणि तो आता डेटा सगळा डाउनलोड होत असतो. इकडे जानकी घाबरलेली असते की तेवढ्यात जर कोणी आलं आणि आपली चोरी पकडली गेली तर काय होणार आहे. ती अवंतिकाला म्हणते की पटापट प्लीज लवकर लवकर कर. अवंतिका म्हणते की हो झालंय, ऑलमोस्ट झालंच आहे, वहिनी टेन्शन घेऊ नका. तर मंडळी, आता इकडे दाखवलंय की हा जो आहे ना ऋषिकेश, तो इकडे आलाय शर्वरीकडे आणि शर्वरीला म्हणत असतो की शर्वरी, हे बघ, मी तुला जे काही बोलतोय, माझा तुझ्यावरती राग आहे किंवा जानकीचा सुद्धा तुझ्याकडे कोणताही वैयक्तिक राग आहे, काही कारण आहे असं नाही आहे. पण आम्हाला इतकंच वाटतंय की तू जर कुठल्या चुकीच्या मार्गाने जात असशील ना, तर आम्हाला तुला सांभाळणं किंवा तुला तिथेच थांबवणं हे आमचं कर्तव्य आहे. माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे की ती अजिबात खोटं बोलणार नाही आहे. पण माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि म्हणूनच मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की काल जो काही प्रकार झाला, तो सगळं तू त्याच्यामध्ये तू इन्व्हॉल्व होतीस का? तू ड्रिंक केली होतीस का? आता शर्वरी म्हणते, की "नाही, सांगितलं नाही मी तुला, मी ड्रिंक केलेली नाहीये." त्या ऋषिकेश म्हणतो, की "बरं ठीक आहे, काही हरकत नाहीये. तू म्हणतेस ना म्हणून आता मी तुझ्यावरती विश्वास ठेवतोय. पण हे बघ शरू, मला जर कळलं, की तू काही चुकीच्या गोष्टी करतेस किंवा चुकीचं वागतेस, तर मात्र मी तुझ्यावरती त्याच हक्काने ओरडू शकतो किंवा तुला बोलू शकतो. पुन्हा माझ्या कानावर अशी कोणतीही गोष्ट येता कामा नये आणि आपल्या आई जे काही आपल्यावर संस्कार केलेत ना, ते संस्कार ना कायम लक्षात ठेव. आणि जर चुकीचं काही झालं, तर मी तुला सोडणार नाहीये." मंडळी, आता ही शर्वरी म्हणते, की "हा मला एवढा माज दाखवतोय, नाही हां, आता ह्यांना ना ह्यांची लायकी ना दाखवायची वेळच आली आहे." आणि मंडळी, आता ही शर्वरी आहे ना, इतकी चिडलेली असते, की कोणाला तरी फोन करते आणि तिने आता ना काहीतरी प्लॅन सांगितलंय समोरच्या व्यक्तीला. आता नक्की कोणाला काय सांगितलंय ते तर दाखवलं नाहीये, पण ती फोनवर पुटपुटतीये, काहीतरी सांगतीये आणि खूप चिडलेली असते बरं का. बरं, तर मंडळी, आता इकडे दाखवलंय, की अवंतिकाने जो डेटा रिकव्हरला टाकलेला असतो, तो डेटा आता पूर्णपणे रिकव्हर झालाय. जानकी म्हणते, की येस. तेवढ्यात लगेच जानकीने आता एक पेनड्राईव्ह आणलेला असतो आणि तो पेनड्राईव्ह अवंतिकाच्या हातात देते आणि म्हणते, की "पटकन, पटकन हा आपला डेटा सगळा जो आहे आपल्याकडे घेऊन टाक." आता पुन्हा हा डेटा आता घेण्यासाठी तिने पुन्हा ती प्रोसिजर सुरू केली आहे. डेटा डाउनलोड होत असतो आणि त्यामध्ये आता अवंतिकाला, म्हणजे जानकी आणि अवंतिकाला भीती वाटते, की पटकन होऊ दे, पटकन हो, जेणेकरून लवकर सटकता येईल. आता ह्यांच्याकडे त्याच्यामध्ये सगळा डेटा घेऊन तर झालाय
आणि ह्या दोघी आता सटकणार असतात. तेवढ्यातच तिथे काही लोक येतात बरं. आणि आता ह्या दोघी जणी त्याच्यामध्ये अडकल्या जाणार. तेवढ्यातच आता तिथला त्यांचा जो वॉर्ड आहे तो त्या सगळ्यांना ना, ह्या दोघींना त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. पण ही माणसं जी आहेत त्यांना उलटसुलट प्रश्न विचारत असतात, की तुम्ही पेस्ट कंट्रोल केलं ना, मग इथे वास का येत नाहीये? असं का होतंय? तेवढं आता जानकीला म्हणते, की काय ना, आता सगळं स्मार्ट गोष्टी आहेत. पहिला पेस्ट कंट्रोल करायचो त्याला वास यायचा. पण आता टेक्निकल अजून चेंज झाले ना. आता जे मी पेस्ट कंट्रोल करतो त्याला काही वास येत नाहीये. लोकांसाठी सेफ आहे ते. असं म्हणत आता ह्या दोघी पण तिथून सटकल्यात. आणि जो वॉर्ड बॉय आहे ना, त्याला ते अवंतिका आणि ह्या दोघीसुद्धा आता म्हणतात, की थँक यू सो मच. तुमच्यामुळे आज आमचं खूप मोठं काम झालंय. तुमचे आभार आहे ना, मी कधीच विसरणार नाहीये. तो माणूस म्हणतो, की "ताई असं का म्हणताय? काही दिवसांपूर्वी तुम्हीच आमच्यावरती खूप उपकार केले होते आणि आज माझी आई जी काही जिवंत आहे ना, ती तुमच्यामुळेच आहे. त्याच उपकारांची हवं तर परतफेड समजा." असं म्हणून आता त्या दोघीसुद्धा तिकडून निघाल्यात. तर मंडळी आता इकडे ऐश्वर्या आहे, ती सुमित्राला म्हणत असते, की "आई चला जेवून घ्या." तर ती म्हणते, की "बाकीचे सगळे गेले कुठे?" तर आता ही म्हणत असते, की "त्या दोघी अजून आल्या नाहीयेत ना, हॉस्पिटलमध्ये गेल्यात त्या." तेवढ्यात ही म्हणते, की आता शर्वरी म्हणते, की "एवढा वेळ का लागतोय त्यांना यायला? म्हणजे एवढ्याला यायला हव्या होत्या ना त्या. नक्की हॉस्पिटलमध्येच गेल्यात ना?" त्यावर आता सुमित्रा म्हणते, की "अगं हॉस्पिटलमध्येच गेल्यात ना त्या आणि गर्दी असेल हॉस्पिटलमध्ये, जास्त नंबर असतील म्हणून कदाचित उशीर होत असेल." त्यावर आता ती म्हणते, की "हो का? पण तरीसुद्धा यायलाच हव्या होत्या ना, किती वेळ झालाय?" त्यावर आता ऐश्वर्या म्हणते, की "हिला का नसत्या चौकशा हव्या असतात?" आणि मंडळी नेमकं त्यावेळेला आता जानकी आणि अवंतिका घरी आल्यात. आणि तेवढ्यात आता ही लगेच म्हणते ऐश्वर्या, की त्या बघ आल्या" म्हणून. तर मंडळी आता इकडे आजी सुमित्रा आहे म्हणते, "एवढा वेळ का लागला?" आता तेवढ्यात ही अवंतिका म्हणते, की "आई खूप नंबर होते, खूप गर्दी होती हो, म्हणून उशीर झाला." तर ती म्हणते, की "हो, मला वाटलंच होतं की गर्दी असेल. काही हरकत नाहीये. तुम्ही जा बरं दोघीजणी पटकन फ्रेश होऊन घ्या आणि जेवायला या खाली." आता जानकी म्हणते, की "हो, हो, आम्ही लगेच येतो." आता ह्या दोघी पण वरती निघाल्यात आणि जाता-जाता त्यांनी ऐश्वर्याला इशारा केलाय बरं का. पण आता ऐश्वर्याला सुमित्राला जेवण वाढायचं असतं आणि म्हणून ती आता इकडे बाहेर जेवण वाढत थांबलेली असते. ऐश्वर्या विचार करत असते, की ह्या दोघींच्या हाती काय लागलं असेल का? काही मिळालं तरी असेल का? फुटेज मिळालं असेल का? आता मंडळी ह्या दोघी जणी आत आल्यात. तेवढ्यात ही म्हणते, की "थांब, मी पटकन लॅपटॉप आणते." आणि जानकीने आता लॅपटॉप आणलाय आणि जो पेन ड्राईव्हमध्ये त्याने जो काही डेटा घेतला ते आता सगळं ते सीसीटीव्ही फुटेज आहे ना, हे चेक करत असतात. जानकी म्हणत असते, की लास्ट टाईम जेव्हा मी हे सीसीटीव्ही फुटेज चेक केलं होतं, तेव्हा त्यात मला संशयास्पद असं काहीच दिसलं नाहीये. पण नंतर हे फुटेज कुणीतरी डिलीट केलंय. याचा अर्थ यात नक्कीच काहीतरी असणार आहे. तर मंडळी आता हे सीसीटीव्ही फुटेज इथे ऑन झालंय. शर्वरीने स्वतःचा चेहरा लपवून हॉस्पिटलमधून आतमध्ये आलेली आहे. आणि हॉस्पिटलमध्ये येताच तिचा एका माणसाला धक्का लागतो. पण ती मुलगी नक्की कोण आहे ते ओळखलं जात नाहीये. आता ह्या दोघीजणी पुढे-पुढे जातात. पुन्हा तिथून एक नर्स येते. ती तिकडे वॉर्डमध्ये जाते, ज्या ठिकाणी नाना असतात. पण तिथे संशयास्पद असं काहीच दिसत नाहीये. जानकी म्हणते, की लास्ट टाईमसुद्धा हेच झालं होतं. यात काहीच दिसत नाहीये. आपण कसं सिद्ध करणार आहोत, की नानांना मारण्यामागे शर्वरी वंचनचाच हात होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही म्हणजे काहीच दिसत नाहीये. जानकी म्हणते, की आपल्यामधून काहीतरी सुटतंय का नजरेमधून? अवंतिका म्हणते, की "वहिनी मला काय वाटतं, की बघा या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ना नक्कीच काहीतरी आहे. म्हणजे जर काही नसतं, तर त्या समोरच्या माणसाने तो फुटेज डिलीट का केला असता? ज्या अर्थी ते मुद्दाम डिलीट केलंय, यार्थी काहीतरी आहे ह्याच्यात. पण आपल्याला ते कळत नाहीये." जानकी म्हणते, की "बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आहे ना पुन्हा ते सीसीटीव्ही फुटेज बघूया." आता अवंतिकाने पुन्हा ते लावलंय आणि त्याच्यात आता त्या दोघीजणी निरखून बघत असतात. पुन्हा त्यात तेच दिसलंय, की शर्वरी आलेली असते, पण तिच्या चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला असतो. म्हणजे ओढणी बांधली आहे म्हणून त्यांना काही कळत नाहीये. पण तेवढ्यात आता तिला एका माणसाचा धक्का लागतो आणि तिची ओढणी निसटली आहे. जानकी म्हणते, की "थांब अवंतिका. अवंतिका इथे पॉज कर. थांबव बरं." आणि आता तिने ते तिथे थांबवलंय आणि त्यात स्पष्ट दिसतंय, की तो चेहरा आहे तो शर्वरीचा आहे. शर्वरीच आहे ती आणि गडबडीने शर्वरीने पुन्हा तो चेहरा ओढणीने झाकण्याचा प्रयत्न केलाय. आता जानकी म्हणते, की "हे बघ, बघितलंस ह्या शर्वरी वंशच आहेत. म्हणजे नाना ज्या दिवशी एक्सपायर झाले त्या दिवशी शर्वरी वंश तिथे गेल्या होत्या आणि तेही चेहरा झाकून. मग त्या अशा चेहरा झाकून का आतमध्ये गेल्या होत्या? आणि त्या आतमध्ये तिकडे गेल्या आहेत नानांच्या रूममध्ये. मग त्या परत येताना का दिसत नाहीयेत? नक्की काय गडबड आहे?" तर मंडळी आपली आता ऐश्वर्या आहे, ह्या दोघींना जेवण वाढत असते आणि तिचं जेवण वाढताना लक्षच नसतं. ती म्हणत असते, की "काय झालं असेल? काय मिळालं असेल फुटेजमध्ये? मिळालं तरी असेल का? शर्वरीच्या बाबतीत कोणता पुरावा मिळाला असेल का?" काहीच कळत नाहीये. पण आता ह्या दोघींना इथे सोडून मला वरती जाता सुद्धा येत नाहीये आणि जानकीला मी भेटू पण शकत नाहीये. आता पुन्हा ह्यांचा हाच गोंधळ झालाय, की आता ह्यांना शर्वरी दिसली आहे. शर्वरी आतमध्ये जाताना दिसतीये, पण ती बाहेर येताना दिसतच नाहीये. कुठे गेली असेल ती? आणि मग ह्या एका गोष्टीवरून आपण शर्वरीनेच खून केलाय, ते पण सिद्ध होत नाहीये. आता काहीच कळत नाहीये. अवंतिका म्हणते, की "वहिनी मी काय म्हणते, आपण पुन्हा चेक करूया का? शर्वरी वंश आत गेल्या म्हणजे त्या आतच राहिल्या ना आणि सीसीटीव्ही फुटेज तर आपल्याकडे पूर्ण आहे. म्हणजे ह्याच्यातून आता कोणताहीच डेटा डिलीट झालेला नाहीये. मग त्या गायब कशा होतील? दिसायला तर हव्यात. काहीतरी आहे आपल्याकडून चुकतंय."
आता ती म्हणते की आपण पुन्हा एकदा बघूया. आता ह्या ना पुन्हा चेक करायला जातात, पुन्हा CCTV चेक करत असतात आणि मंडळी तेवढ्यात त्यांना हे दिसतंय की नानांच्या रूममध्ये ही शर्वरी आतमध्ये गेली आहे. जाताना ड्रेस घालून गेली आहे, पण बाहेर येताना एक नर्स त्यांना बाहेर येताना दिसली आहे. आता जानकी म्हणते की इथे जाताना शर्वरी माणसं आतमध्ये गेल्यात, कोणती नर्स आतमध्ये जाताना दिसत नाही आहे, पण बाहेर येताना नर्स दिसते, म्हणजे इथेच काहीतरी गडबड आहे. पण मंडळी जो नर्सचा पोशाख आहे त्याच्यामध्ये शर्वरीचा चेहरा काही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आता ह्या दोघींचा पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला. आता शर्वरीचं भांडं फोडायचं असेल तर आपल्याला ऐश्वर्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला हे सत्य ऐश्वर्याला सांगायला हवं. पण ते कसं सांगायचं? म्हणून आता इथे पुन्हा ह्या दोघींनी एक नाटक तयार केलं आहे. म्हणजे जानकी आणि ह्या दोघी जणी आहेत ना घरातल्या सामानाची लिस्ट काढत असतात. जानकी म्हणते की घरातला सगळा किराणा संपत आलाय, लवकरात लवकर आपल्याला भरावं लागणार आहे. सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे, तू सगळी लिस्ट काढ आणि मग तसं बघून घेऊ. जानकी म्हणते की हो हो, मी आजच सगळा किराणा भरून घेते. ती आता लिस्ट काढलेली असते आणि ती किराणा भरायला बाहेर जाणार तेवढ्यात तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. तेवढ्यात आता अवंतिका आणि सुमित्रा दोघी म्हणतात, अगं जानकी काय झालं? ते म्हणते की काही नाही आई, थोडंसं चक्कर आल्यासारखं झालंय. आजकाल सारखंच असं मला होत असतं, काही कळत नाहीये. कदाचित दगदग जास्त होतीये ना म्हणून असेल. कामांचा लोडसुद्धा सध्या वाढलाय ना. अवंतिकासुद्धा प्रेग्नंट आहे म्हणून मला तिला काही सांगता येत नाहीये. ती तरी काय करेल बिचारी. आणि मग घरामध्ये दुसरं कोण करण्यासारखं आहे? सगळं काही मला एकटीलाच बघावं लागतंय. मी तरी काय करू आई? त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो हो, सगळ्या गोष्टींना तुझ्या एकटीवरच पडतायत गं, म्हणून तुला हा त्रास होतोय. आणि मंडळी आता ह्यांचं बोलणं सुरू असतं तेवढ्या तिथे आता ही आली आहे, ऐश्वर्या आली आणि म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? घरची कामं तू एकटीच करतेस आणि मी इथे आरामात बसून खाते असं म्हणायचं आहे का तुला? त्यावर जानकी म्हणते, अगं मला तसं नाही म्हणायचं आहे. ऐश्वर्या म्हणते की तुझा रोग आणि टोमणा माझ्याकडे आहे, चांगलं कळतंय मला. आता तूच म्हणाली नाही का अवंतिका प्रेग्नंट आहे आणि घरात तू एकटी काम करतेस, म्हणजे आमचं घरामध्ये काहीच कॉन्ट्रिब्युशन नाही आहे कामासाठी असंच म्हणायचं आहे ना तुला? त्यावर आता म्हणते, उगाच तू कशाला स्वतःवर ओढून घेतेस तू? आई मी असं काही म्हणाले का ऐश्वर्याला? तुम्हीच सांगा. मी ऐश्वर्याचं आता इथे नावसुद्धा घेतलं का? मी फक्त इतकंच म्हणाले की सगळ्या गोष्टींची जबाबदारी, सगळ्या कामांचा लोड माझ्या एकटीवरतीच येतोय. त्यावर आता म्हणते की अगं मी हे गोष्ट ना अवंतिकाला पण सांगितली असती, पण जाऊ दे जाऊ दे. अवंतिका म्हणते की बस करा बस करा, तुम्ही दोघी पण भांडू नका. द्या ती चिठ्ठी इकडे माझ्याकडे, मी जाऊन आणते किराणा सगळा. बसा तुम्ही दोघी पण घरात. त्यावर आता लगेचच सुमित्रा म्हणते की अगं अवंतिका तू कुठे? पावसा पाण्याची बाहेर जाणार आहेस? गरोदर आहेस ना तू? नाही नाही अजिबात नाही. तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की बरं बरं ठीक आहे, थांबा आणते मी. काय ना ही प्रेग्नंट आहे म्हणून मी चालली आहे. मला मला पण नाही आवडणार की ह्या अशा अवस्थेत तिने बाहेर जाऊन काम करणं. द्या माझ्याकडे ती चिठ्ठी. आणि मंडळी आता जानकीने काय केलंय, जी किराणा मालाची लिस्ट काढलेली असते ना त्याच्यामध्ये त्या चिठ्ठीमध्ये तिने सगळं काही लिहून ठेवलेलं असतं. म्हणजे CCTV फुटेजमध्ये काय मिळालं काय नाही तिने सगळं लिहिलंय ऐश्वर्याला कळण्यासाठी. आणि ती वही आहे ना तिने आता तिच्या हातामध्ये दिली आहे. आणि तिने आता इथे ऐश्वर्याला इशारा केलाय की त्याच्यामध्ये तिने काहीतरी तिच्यासाठी लिहिलंय. आता ऐश्वर्याला ते कळलंय मंडळी. आणि ऐश्वर्याने ती पूर्ण चिठ्ठी वाचली आहे आणि तिला कळलंय की त्या CCTV फुटेजमध्ये त्या रात्री म्हणजे ज्या रात्री नाना एक्सपायर झाले त्या रात्री ही लपून छपून नानांच्या हॉस्पिटलमध्ये गेली होती. हे सगळं आता तिला कळलंय. आणि मंडळी हीच गोष्ट आता आहे ना जानकीने ऋषिकेशला सुद्धा सांगितलेली आहे. ती ऋषिकेशला म्हणत असते की मी तुम्हाला म्हणाले होते ना की माझा शर्वरी वंशांवर संशय आहे, मग मी तुम्हाला आज एक गोष्ट दाखवते. आणि मंडळी आता ती सांगते की आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, झालेला सगळा प्रकार सगळं सगळं काही तिने आता ऋषिकेशला सांगितलंय. आणि त्या सगळ्यामध्ये ज्या आपल्याला शर्वरी वंश काय म्हणाल्या होत्या की त्या नानांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेल्याच नव्हत्या, ज्या दिवशी नाना एक्सपायर झाले त्या दिवशी त्यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं. मग मंडळी आता झालंय असं की मग तुम्हीच मला सांगा, मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा आणि तुम्हीच काय ते ठरवा. आणि मंडळी तो CCTV फुटेज जो असतो ना तो जानकीने आता इथे ऋषिकेशला दाखवलाय आणि म्हणते की हे बघा शर्वरी वंश ज्या दिवशी नाना एक्सपायर झाले त्याच दिवशी रात्री शर्वरी वंश हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या नानांना भेटायला. पण तो CCTV फुटेज नीट बघितलात तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की शर्वरी वंश हॉस्पिटलमध्ये गेल्यात, पण त्या बाहेर येताना कुठेच दिसत नाही आहेत. आणि त्या जाताना आपला चेहरा लपून छपून जाताना दिसतात आहेत. दिसते का? आणि त्या आपल्याला खोटं बोलल्यात की त्या नानांना भेटायला गेल्याच नव्हत्या म्हणून. मग हे काय आहे? मंडळी आता ऋषिकेशने हे सगळं बघितल्यानंतर ऋषिकेशला सुद्धा खूप मोठा असा धक्का बसलाय. आणि मंडळी त्यात ऋषिकेशच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की शर्वरी नानांच्या रूममध्ये आतमध्ये गेली आहे आणि बाहेर येताना शर्वरी बाहेर न येता तिथून एक नर्स बाहेर आली आहे. हा सगळा काय गोंधळ आहे आता त्यालाही कळत नसतं. आणि मंडळी म्हणून त्याने आता ठरवलं की काही झालं तरी शर्वरीला जाब विचारायचा. आपल्याला कळायलाच पाहिजे की शर्वरी नक्की काय करतीये, तिने हा सगळा खोटेपणा का केलाय. आणि म्हणून हा आता इकडे शर्वरी बसलेली असते आणि शर्वरीला जाब विचारायला येतो. आणि शर्वरीला म्हणतो की शर्वरी त्यावर आता ही म्हणते की काय झालं, आता पुन्हा तुझ्या बायकोने माझ्या विरोधात काही कान भरले का? ऋषिकेश म्हणतो तिने माझे कान भरण्याची काही गरज नाही आहे.
तू नानांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली होतीस का? आता ती गोंधळलेली असते. ती म्हणते की मी नानांना भेटायला, अरे मी बोलले ना की नानांना भेटायला मी नाही गेलेले म्हणून. त्यावर आता म्हणतो की जे सीसीटीव्ही फुटेज बघितलं त्याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय की तू नानांना भेटायला त्या रात्री गेली होतीस ज्या दिवशी नाना एक्सपायर झाले, आणि तेही चेहरा लपून छपून. आता मात्र ह्या शर्वरीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय बरं का. चेहरा तिचा पांढरा फट्ट झालाय. त्यावर ती म्हणते की हां, म्हणजे गेली असेल ना, मला काही नीट आठवत नाहीये, नानांना भेटायला गेली पण असेल. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो, मग असा चेहरा लपून छपून का गेली होतीस? आणि मग जर तू हॉस्पिटलमध्ये नानांना भेटायला गेली होतीस, मग फुटेजमध्ये तू आत जाताना दिसतेस, मग बाहेर येताना दिसत का नाही आहेस? मला ह्या सगळ्याची उत्तरं हवी आहेत. आजच्या आज. मी संध्याकाळी घरात येईपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तर मंडळी, आता इकडे प्रोमोमध्ये दाखवलं आहे की जानकी आहे ना, मार्केटमध्ये गेलेली असते आणि त्याच वेळेला तिथे सगळी गर्दी गोळा झालेली असते. आणि जानकी तिथे म्हणते की नेमकं काय झालं इथे, म्हणून ती पाहायला जाते आणि तेवढ्या तिला कळतं की ऋषिकेशला तिथे मारून टाकलेलं असतं. म्हणजे ऋषिकेश बेशुद्ध होऊन तिथे पडलेला आहे. आणि हे सगळं बघून आता जानकीला खूप मोठा धक्का बसलाय. आणि मंडळी, हे सगळं कारस्थान आता ह्या शर्वरीचं आहे बरं का. कारण हा सगळा प्लॅन फक्त आणि फक्त शर्वरीचा होता. ज्या क्षणी आता ऋषिकेशने तिला विचारला की आज संध्याकाळपर्यंत मला हे कळायला हवं, म्हणून तिने हा सगळा त्या ऋषिकेशचा बदला घेतलेला असतो. आणि मंडळी, आता इकडे ना जानकी लगेचच ऋषिकेशला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन तिने ऋषिकेशला ॲडमिट केलेलं आहे. पण मंडळी, ज्या क्षणी आता ऋषिकेश इकडे शुद्धीवर येतो तेव्हा ऋषिकेशला कळतं की आपल्यावर हल्ला करणारी सुद्धा आपलीच बहीण शर्वरी आहे. म्हणजे नानांना आणि आपल्या विक्रांतला तिनेच मारलंय. पण जेव्हा आता हे सत्य ऋषिकेशासमोर आलं तेव्हा ऋषिकेशला मारण्याचा सुद्धा प्रयत्न तिने